श्री स्वामी समर्थ. गुरुग्रहाला देवतांचा गुरु मानलं जातं. गुरुग्रह ठराविक काळानंतर राशी बदलतो. गुरुला 12 राशींचं चक्र पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात. अशा परिस्थितीत प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. यासह राशीव्यतिरिक्त गुरु नक्षत्रही बदलतो. यावेळी गुरु रोहिणी नक्षत्रात स्थित आहे. त्याचवेळी 28 जून रोजी पहाटे 2:53 वाजता ते रोहिणी नक्षत्राच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल. गुरुच्या स्थितीतील बदलाचा प्रभाव काही राशींच्या लोकांच्या जीवनात दिसून येईल. रोहिणी नक्षत्राच्या दुसऱ्या स्थानात गुरु गेल्याने कोणत्या राशींना मोठा लाभ होईल हे जाणून घेऊया. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु सध्या कर्क राशीच्या रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीमध्ये विराजमान आहे. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:22 या नक्षत्रात राहील. यामध्ये पहिली भाग्यवान रास आहे मिथुन रास. गुरु रोहिणी नक्षत्राच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल आणि या राशीच्या लाभस्थानात राहील. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा एकदा सुरू होईल. याच जर तुम्ही कोणतेही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते या काळात करू शकता. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याबरोबर तुम्ही बचत करण्यातही यशस्वी व्हाल. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. समाजात मानसन्मान वाढेल. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता. यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक ताण थोडा कमी होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. तसेच नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. त्यानंतर दुसरी भाग्यवान रास आहे सिंह रास. या राशीच्या लोकांसाठी गुरुचे नक्षत्र बदलणे फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. याशिवाय तुमच्या कामाचा विचार करून तुम्हाला पदोन्नती होऊ शकते किंवा मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. उच्च अधिकारी देखील तुमचे चांगले मूल्यांकन करू शकतात. जर तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता. यामध्ये तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. परदेशात नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. ज्या लोकांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे त्यांच्यासमोर काही ना काही मार्ग नक्कीच खुले होतील. समाजात मानसन्मान वाढेल. यासोबतच आरोग्यही चांगले राहणार आहे. यानंतर शेवटची भाग्यवान रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांसाठी रोहिणी नक्षत्राच्या द्वितीय स्थानात जाणारे गुरु लाभदायक ठरू शकतात. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. याने तुमची प्रलंबित इच्छा पूर्ण होऊ शकते. करिअर आणि बिझनेसमध्येही बरेच फायदे होतील. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, ज्यामुळे तुम्ही पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य चांगले राहील. गुरु आणि वडिलांच्या मदतीने प्रत्येक कामात यश मिळू शकते. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रह कमजोर असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. कुंडलीत ग्रह बलवान असतील तेव्हाच जीवनात सुख आणि सुविधा मिळतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान असेल
तर नशीब पूर्ण साथ देते. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील बृहस्पती कमजोर असेल तर त्याला सर्व कामात अपयश येते. अशा परिस्थितीत गुरुग्रह मजबूत करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. 1. जन्मकुंडलीतील गुरुचे स्थान बळकट होऊन गुरुचे उत्तम पाठबळ मिळावे यासाठी गुरुवारी श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करावे असं सांगितलं जातं. असे केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होते. तसेच मृत्यूनंतर त्या व्यक्तीला उत्तम गती प्राप्त होऊन मोक्षाचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. तसेच जिवंतपणी येणाऱ्या अनेक समस्यातून मुक्तता मिळू शकते असं म्हटलं जातं. विष्णू सहस्त्रनाम पठणामुळे कुंडलीतील गुरु मजबूत होण्यास मदत मिळते आणि गुरुचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात. तसेच गुरुचे पाठबळ मिळते, भाग्याची उत्तम साथ लाभते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. 2. ज्या व्यक्तींचे विवाह जुळण्यास विलंब होत असेल अथवा अडचणी समस्या येत असतील तर विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. गुरु बृहस्पतीचे उत्तम पाठबळ मिळवण्यासाठी केळीच्या झाडाचे मूळ परिधान करावे असं सांगितलं जातं. यामध्ये केळीचे मूळ परिधान केल्यास धनवृद्धीचे मार्ग खुले होतात. तसेच विवाह योग जुळून येण्यास मदत होते. कौटुंबिक सुख समृद्धीचे मार्ग प्रशस्त होतात. कुंडलीतील गुरुचे स्थान बळकट होते असं सांगितलं जातं. 3. मेहनत आणि परिश्रम करूनही आर्थिक स्थितीत सुधारणा होत नसल्यास कुंडलीतील गुरु बळकट करण्याविषयी काही उपाय सांगण्यात येतात. गुरुवारपासून दररोज केशर अथवा हळदीचा टिळा मस्तकावर लावावा. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. तसेच बुद्धिदाता गणेशाचे आशीर्वादही प्राप्त होतात असं म्हटलं जातं. तसेच धन, वैभव, आकर्षण आणि भौतिक सुख सुविधा वृद्धिंगत होण्यास मदत मिळते. शिक्षणात गती प्राप्त होते. कौटुंबिक जीवन स्तर सुधारू लागतो. कुंडलीतील गुरु प्रबळ करण्यासाठी केशराचा टिळा अत्यंत उपयुक्त ठरू शकतो अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. 4. गुरुचे कुंडलीतील स्थान मजबूत करण्यासाठी गुरुमंत्रासह गुरुचे रत्न पुष्कराज धारण करणे अतिशय उपयुक्त मानलं गेलं आहे. पुष्कराज घेण्याची इच्छा असूनही ते शक्य होत नसेल तर पुष्कराजाचे उपरत्न असलेले सुनहला धारण करणे उपयोगी मानलं जातं. पुष्कराज धारण केल्याने मानसन्मान, शिक्षण आणि कौटुंबिक संपत्तीत वाढ होते. तसेच विवाहविषयक अडचणी दूर होतात. व्यापारातील समस्या संपुष्टात येऊ शकतात असं सांगितलं जातं. तसेच गुरु, वडीलधारी व्यक्ती, वडील बंधू यांचा नेहमी सन्मान करावा. गरजू व्यक्तींना वेळोवेळी मदत करावी. असं केल्याने शिक्षण आणि करिअरमधल्या समस्या अडचणी दूर होतील. असे केल्याने शिक्षण आणि करिअरमधील समस्या अडचणी दूर होऊन कुंडलीतील गुरु प्रबळ होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.